राष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवराय, संविधान करते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्यांनी तुमच्या आमच्या धमन्यांमध्ये मराठीचा श्वास दिला, ध्यास दिला, संघर्ष करायला शिकवला, अन्यायाविरुद्ध लात मारायला शिकवली, डोळ्यात डोळे भिडून काम करायला शिकवलं, ते वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे, तुम्हा आम्हा सर्वांच्या लाडक्या मा स्वामीनाथाई ठाकरे यांना आदरांजली वाहतो। आणि आज भारतीय कामगार सेनेच्या वतीनं लोकसभेच्या निवडणुकीत आदरणीय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या निवडणुकीमध्ये मला हॅट्रिक करण्याची संधी पहिली त्यांनी दिली आणि ती हॅट्रिक तुम्ही सार्थ ठरवली। त्याचा आजचा सत्कार सोहळा आहे। त्या सत्कार सोहळ्याला माझं भाग्य असे की माझ्या जीवनात जरी कोणी म्हणायला हात नाही दिला मान्य आहे मला, पण त्याच्या पलीकडे वळणावर कोणतरी लागतं बरं तोल सांभाळून जा म्हणून सांगायला, या दिशेने जा, असा माझ्या जीवनामध्ये आलेले एक आदर्श व्यक्तिमत्व ज्यांनी मला वडिलकीच्या नात्यानं मार्गदर्शन केलं असे माझे मेंटॉर शिवसेनाचे ज्येष्ठ नेते आदरणीय सुभाष देसाई साहेब, माननीय अजित साळवीजी, माझे मित्र माननीय आमदार सचिन अहिरजी, माझे मित्र खोत साहेब, माझे मित्र मनोज जामसुदकरजी, महेश सावंत, इकडं आमच्या थोड्याशा रुसण्यात माझी बहीण होती श्रद्धा जाधव, ती म्हणते मी युनियनवाली आहे, बट तुझा सत्कार का केला पाहुणे हे तर संतोष शिंदे, आमचे संभाजीनगरचे DGS, त्याच्यानंतर साळवी, संजय कदम, चाळके आणि दिलीप जाधव, उपस्थित सर्व निष्ठावंत कामगार बांधवांनो, भगिनी आणि मातांनो, हा निष्ठावंत शब्द फार महत्वाचा आहे। मी खरं सांगू का, मी सत्कार स्वीकारणार नव्हतो। दादा मला म्हणाले सत्कार, म्हणलं अजिबात आहे सत्कार वगैरे नको, पण मग मनात असं आलं सत्कार हे निमित्त असावं, कारण लढाई आता खरी सुरू झालेली आहे। लोकसभेत हॅट्रिक मिळाली, आनंद आहे, पण त्याच्यापेक्षाही त्या हॅट्रिक मध्ये खूप काही शिकायला मिळालंय बरं तिसऱ्या निवडणुकीत। आणि आता ज्या पद्धतीनं राजकारण सुरू आहे ते पाहिल्यानंतर आम्हा कामगार बांधवांना आमची बांधिलकी फक्त भारतीय कामगार सेनेसोबत राहून जमणार नाही। आमची बांधिलकी आमचा पितृ संघटना शिवसेनेबरोबर राहिली पाहिजे, ती मजबूतीने उभी राहिली पाहिजे, म्हणून हा सत्कार मी स्वीकारला। सहज बोलता बोलता दादा विजय मिळाल्यानंतर मी सगळ्यात आनंदाची गोष्ट काय सांगितली माहिती, कल्पना आहे का, की गेले 2 निवडणुका मला सारखं चिडचिड म्हणजे येतो मी त्याच्यावर, कारण मग व्हायची यासाठी की आम्ही 66 पासून शिवसैनिक, आमचे अनेक नगरसेवक निवडून गेले, आमदार झाले, आपलं सरकार आलं, तेव्हा कुठं मोदींचा फोटो होता, पण आमचे मित्र आम्हाला सारखे डिवसायचे की तुम्ही ही निवडणूक जिंकता ती फक्त मोदींचा फोटो आहे म्हणून तुम्ही जिंकता। मला तिसऱ्या निवडणुकीत हॅट्रिक करताना प्रचंड आनंद झाला। ही निवडणूक मी आदरणीय उद्धवजींचा फोटो घेऊन जिंकलो याच्यासारखा आनंद नाही, मोदींचा फोटो नाही घेतला, त्यांना कळून चल म्हणून मी पहिली प्रतिक्रिया ती दिली की आम्ही तुमचे फोटो नाही लावले, आम्ही आमच्या आदरणीय उद्धवजींचे फोटो लावून जिंकून आलो। शिवसेना प्रमुख तर आहेतच, तो तर कधीच आयुष्यात जाऊ शकत नाही आपल्या, आणि म्हणून या ज्या गोष्टी घडतायत त्यातनं तुमच्यामध्ये अधिक कडवटपणा आला पाहिजे। आता चिडचिड हा विषय कशासाठी आहे बरं, एक गोष्ट त्याच्यातनं कळली काय, तो काय बोलला ते नुसती चिडचिड नाही म्हणाला, 60व्यानंतर म्हणजे त्यांनी सांगितलं माझं अजून 60 झालेली नाहीये, थांब तुला दाखवतो 60 नंतर तू काय करतो ते, पण ठीक आहे। आता हे जे काय आहे ती फक्त एका संस्कारात नाही, म्हणजे जसं आपण टाटावर जेव्हा शब्द वापरतात ना प्रिसिजन मेकिंग, तर ती काय आहे, ती सगळ्यात कुठलीही गोष्ट करायची ती अगदी समर्पित भावनेनं करायची आणि ती अतिशय योग्य रीतीने व्हायला पाहिजे। आता हा संस्कार नकळत माननीय सुभाष देसाई साहेबांकडे आला। म्हणजे मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आता एखादा कार्यक्रम झाला, अगदी हा छोटेखानी कार्यक्रम असेल, आता या कार्यक्रमाचं नियोजन करण्या म्हणजे दिलीप असतील, संजयजी असतील, आणखीन कोणी सचिनजी असतील, साळवी साहेब आहेत, यातल्या त्रुटी तुमच्या लक्षात नाही येणार, त्यांना माहिती असतं की आपण ठरवलं झालं काय, म्हणजे असं आज नाही झालंय पण असं घडतं। आणि मग एकदा कार्यक्रम संपल्यानंतर आम्ही गोरेगावातच कुठला तरी कार्यक्रम होता
आपल्या नेक्स्कोला आणि आम्ही बसलो होतो खाली आणि देसाई साहेब जराशी चिडलेले. म्हणजे काय झालं, कार्यक्रम छान झाला, तुम्हाला कळणार नाही छान झाला. मग त्यांनी सांगितलं हे असं असं आहे, ठरलं होतं असं, झालं वेगळंच. आपण एखादं बॅनर मागे लावायचं, त्याच्यामधल्या रस्व दीर्घ अतिशय काटेकोरपणे पाहणं, हा जो स्वभाव त्यांचा आम्ही पाहिला तेव्हा आम्ही नकळत शिकतो. आपल्याला काही कोणी सांगत नाही की हे असं शिकून घ्या म्हणून, आपल्याला शिकता आलं पाहिजे की काय आहे याच्यामागची भूमिका आहे. व्यक्तिगत स्वार्थ आहे का? नाही. स्वार्थ असेल तर तो माझ्या शिवसेनेचा असेल, स्वार्थ असेल तर तो माझ्या भगव्याचा असेल, स्वार्थ असेल तर माझ्या उद्धवजींचा असेल, आणि स्वार्थ असेल तर माझ्या मातोश्रीचा असेल. त्यापोटी मांडलेली भूमिका असेल ती भूमिका आपण स्वीकारली पाहिजे. तुमच्या लक्षात महाराष्ट्रामध्ये आपण आता त्यांनी एक जातात आपल्याला मंत्र दिला, काय म्हणाले, ठीक आहे समाधान वाटतंय, कायदे बदललेत. दादा शब्द येतो तो मी तुम्हाला, त्या कायद्यावर मी आपल्या आशीर्वादानं तिकडं आम्ही जेव्हा कॅबिनेट मंत्री होतो तेव्हा त्यांनी हे कायदे बदल आणले आणि नशिबाने मी कॅबिनेटमध्ये होतो. तर मी हात वर केला मोदींकडे, असं मतलब क्या है सावंत जी, क्या बात है? बोलो क्या बात है, नहीं सब सत्यानाश है, ये नहीं चलेगा, ये जो कानून ला रहे हो उससे बड़ा नुकसान होगा, लोग रस्ते पे आ जाएंगे. त्यांनी काही असे ना, त्यांनी त्यावेळेला मला आदराने सांगितलं, ठीक है आप इनसे बात करो, तब तक कानून नहीं लाना, बाद में देखेंगे. येऊ दिला नाही कॅबिनेटमध्ये अप्रूव्हलला. माझा राजीनामा झाला आणि दुसऱ्या महिन्यामध्ये कायदे परत पास झाले. हे जे कायदे बदल केलेत ना, जसं IPC मध्ये बदल केले, आपल्या काही लेबर लॉ मध्ये बदलले. चाळकेशी मी बऱ्याच वेळा या विषयावर बोलत असतो आणि म्हणून तुम्हा सर्वांना सांगतो, त्याचा सत्कार सोहळा पाहताना माझ्या डोळ्यासमोर चलत चित्रपटासारखं शिवसेना असते. 66 असतं, 68 असतं, 69चं आंदोलन असतं, त्या आंदोलनात खाल्लेला मार असलो, त्या आंदोलनामध्ये शिवसेना प्रमुखांना झालेला तुरुंगवास माहिती आहे, मुंबई पेटलेली माहिती आहे. हे काय आम्ही बघे नव्हतो, त्याच्यामध्ये अनुभवलेलं आहे. जिल्ह्यांमध्ये जाताना 85 साली माझ्याकडे सोलापूर जिल्हा दिला गेला होता आणि त्या जिल्ह्यामध्ये जेव्हा आम्ही बोलतो तेव्हा एक साधा ट्रक, त्याची एक बाजू पलट व्हायची, तिथलाच एक ट्यूबलाईट घ्यायचा, ती पाखरं येतात त्या लाईटवर, ती तोंडात जायची. सुविधा नव्हत्या. आता सगळं आहे, पण मला सगळ्यात गोष्ट कोणती वाईट वाटत असते तर व्यवहार आला. प्रत्येक गोष्टीचा व्यवहार आला. आम्हाला कोणाला माहिती, आम्ही कुठे विचार करतो मला नगरसेवक व्हायचंय, आमदार व्हायचंय, कधीच नाही. आम्हाला एकच आनंद असायचा, आम्ही वंदनीय शिवसेना प्रमुखांचे निष्ठावंत शिवसैनिक आहोत, याच्यासारखा आमच्या जीवनातला मोठा आनंद नव्हता. तो आनंद उपभोगता आला पाहिजे आपल्याला, आणि तो जर घेतलात ना, भारतीय कामगार सेनेचं युनिट आहे माझ्याकडे, मी का नाही वाढवू शकत आणखीन काही. आज लोकांची गरज आहे. बरं, कुठलीही ट्रेड युनियन आपल्यासारखं नाव आता कुणाचंच नाही आहे. हे वस्तुस्थिती सांगतो. जो काय आधार वाटतो म्हणजे मजेशीर आहे. आपण BKSच्या ऑफिसला बसा, की काही लोक ठराविक येत असतात नेहमी, दादा ज्या ज्या कंपन्यांमध्ये आमची युनियन नाही आहे तिथं त्यांच्यावर अन्याय झाला, त्यांची युनियन असेल कुठेतरी, कदाचित अंतर्गत असेल, दुसरी असेल, पण अन्याय झाला का त्याने एकच दरवाजा आठवतो, भारतीय कामगार सेनेचा. याच्यात समजून जा की तुमच्या शिवसेनेची ताकद काय ती. आणि म्हणून तुम्हाला सांगतो की देसाई साहेबांनी आज जे सांगितलंय ते तर करायचंच आहे, पण त्याहीपेक्षा महत्वाचं काम कोणतं असेल तर ते काम आहे उद्याच्या विधानसभेचं. मला तर असं वाटतं की आपण सगळ्यांनी मनापासून येऊन स्वतःहून सांगितलं पाहिजे, साहेब मला ह्या जिल्ह्यातली जबाबदारी द्या, माझं गाव तिकडं आहे, मी तिकडचं आहे, मी तिथलं राजकारण पाहतो, तुम्ही काही करू नका. तुम्ही जरी बहिर्जी नाईक झालात ना तरी शिवसेनेचं भलं आहे. मी म्हणतो बहिर्जी नाईक झालात तरी खूप मोठी गोष्ट आहे की वस्तुस्थिती काय आहे. आम्ही सभा घेतल्यानंतर प्रचंड मोठी सभाची मोठे साहेब पण म्हणायचे, अरे सभा तर प्रचंड मोठी झाली, मतदारात रूपांतर का होत नाही, नंतर काय गडबड होते. म्हणून काय काम करावं त्यातलं काम करायला पाहिजे मनापासून. ते काम जर आपण केलं तर आदरणीय उद्धवजींचं स्वप्न आहे. मला परवाचं एक वाक्य म्हणजे कोरून ठेवावं हृदयावर सुद्धा आणि इतिहासात सुद्धा. म्हणजे त्यावेळेस दिवशी आदरणीय उद्धवजींना शिवसेना हे गद्दार गेले, ते गेल्यानंतर जे काय मातोश्रीवर वातावरण होतं त्यातलं चिन्ह गेलं, नाव गेलं. चिन्ह गेल्यानंतर जे वातावरण होतं, कारण आम्ही थोडेसे भाग्यवान आहोत, शिवसेना प्रमुख वंदनीय साहेब त्या धनुष्यबाणाची पूजा करायचे. ते धनुष्यबाण त्यांच्या शयनगृहात आहे, देवाऱ्यासारखं ठेवलेलं आहे, तिथं त्याला हळद कुंकू रोज व्हायचे. काय भावनिक नातं असेल विचारून घ्या. ते जेव्हा जातं तेव्हा माणूस असा
एकदम विचलित तर काय, प्रचंड अंतःकरण फाटून जाईल असं असतं, काळीच फाटून जाणारी घटना असते. वातावरण फारसं चांगलं तर असूच शकत नाही वातावरण, पण त्या वातावरणात उद्धवजी शांत होते, आवाज नव्हता कोणाचा, अजिबात शांत होते. आणि त्या सगळ्या पुढच्या काळामध्ये तुम्ही पहा उद्धवजी कसे उभे राहिले, ते किती आघात, इतका मोठा आघात शिवसेनेच्या इतिहासात कधीच घडला नाही. म्हणजे अगदी लखोबा जेव्हा गेला तेव्हा तेवीस आमदार गेले होते, तेव्हा आम्हीच ते विठ्ठल चव्हाण होते, आम्ही सगळे त्यांना नागपूरपासून शोधत होतो कुठे पळालेत म्हणून. पण पक्ष कुठे घेऊन नाही गेला, नाव कुठे घेऊन नाही गेलं, चिन्ह कुठे घेऊन नाही गेलं. हा पहिला गद्दार आहे जो पक्ष आपल्या झाडाच्या मुळावर आला, वृक्षाच्या मुळावर आला. आणि म्हणून त्या वातावरणाचे ज्या पद्धतीनं उद्धवजी उभे राहिलेत, मला अभिमान वाटतो की एका स्वाभिमानी नेत्याचं काम करण्याचं भाग्य तुम्हा आम्हाला मिळालेलं आहे. जेव्हा आम्ही छत्रपती संभाजी राजांचं उदाहरण जेव्हा देतो ना, तेव्हा विचार करा ना, काय स्वामी, आता तेव्हाच शस्त्र होती, पण त्या माणसाने धर्म नाही सोडला किंवा आपलं नातं नाही सोडलं, सहज कॉम्प्रोमाइज केलं असतं तर काय झालं असतं, बिनशर्ट झालं असतं की बिनशर्ट त्यांना, पण नाही केलं ना. स्वाभिमान कशाला म्हणतात, महाराष्ट्राभिमान कशाला म्हणतात, महाराष्ट्र धर्म कशाला म्हणतात. म्हणजे रामदास स्वामींनी म्हणावं छत्रपतींना, महाराष्ट्र धर्म राहिला तुम्हा कारणे, तो धर्म महाराष्ट्र धर्म आहे, तो महाराष्ट्र धर्म पुढे आज महाराष्ट्रात चालवत असेल, पुढे नेत असेल तर ते फक्त उद्धवजी बाळासाहेब ठाकरे आहेत, लक्षात घ्या. आणि त्या परिस्थितीतून ते गेल्यानंतर ज्या लोकसभेच्या निवडणुकीची उभारी घेऊन उभा महाराष्ट्र पालथा घातला, अगोदर तर घालतला, या निवडणुकीच्या वेळी घातला. आणि मग परवा ते सहज म्हणाले, पारिजातक माझ्या दारी फुले पडती शेजारी. म्हणजे त्यांनी त्यांच्या सभा घेतल्या. साहेब मी 2-4 आता गेल्या 3 दिवस मी विदर्भाचा दौरा केला. मी बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, अमरावती आणि वर्धा जिल्हा केला. साहेब मला भेटायला खासदार आली, यशोमती ठाकूर नाव घेऊन सांगतो, त्या भेटल्या. म्हणाले, त्यांना जरा इंग्रजी बोलत होते, म्हणाले अरविंदजी आय केम टू एक्सप्रेस माय ग्रॅटिट्यूड टू यू. म्हटलं हू एम आय. म्हणे उद्धवजींनी जे केलं ना, शिवसेनेने केलं म्हणून आमचा खासदार निवडून आलाय. कोण म्हणतंय, काँग्रेसचा खासदार निवडून आला, त्याच्या नेत्या माजी मंत्री म्हणतायत आमचा खासदार आलाय तो उद्धवजींमुळे आलाय, शिवसैनिकेमुळे आलेला. मग आम्ही त्यांचा निवडून असतो, आपला का नाही निवडून आणू शकत, हा विचार आपण केला पाहिजे. आणि म्हणून त्या 28 आपल्या 19 जूनच्या सभेमध्ये ती जे वाक्य म्हणाले ना, होय हा विजय तुम्हाला दिसतो पण माझ्या जिवारी लागलाय, असा शब्द उद्धवजींच्या मुखातून एक गद्दार सोडून गेल्यानंतर सुद्धा आला नव्हता, तो पहिल्यांदा आला. आमचं लक्ष असं असतं, तो पहिल्यांदा शब्द आला, हा माझ्या जिवारी लागलाय. आणि त्याच्या पुढचं वाक्य नेत्यानं, राजानं कसं बोलावं, त्यांनी म्हणाले मी हिम्मत हरणार नाही, मी हिम्मत हरणार नाही आणि तुम्हालाही हिम्मत हरू देणार नाही, असं म्हणणारा एकमेव नेता उद्धवजी बाळासाहेब ठाकरे आहेत. आणि म्हणून अशा नेतृत्वाखाली आपल्याला काम करायला मिळतं, आपल्याला शिकायला मिळतं. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये नावं नसतील, काय फरक पडतो नावानी, नाव काय करायचं, माझी शिवसेना तिची दखल घ्यावी लागते. फिनिक्स पक्षाप्रमाणे राख्यात उभी राहिली. तुमच्या लक्षात कधी आलंय की भारतीय जनता पार्टीचं वाक्य आहे 100% भाजपा, हे कपट आहे. आणि आमच्यातली लोक प्रलोभनाला बळी पडतात, काही वेळेला ब्लॅकमेल करतात, आम्हाला हे द्या नाही तर चाललो, ते द्या नाही तर चाललो. तुम्ही कसले निष्ठावान, विकाऊ तुम्ही. आणि म्हणून त्या दिवारमध्ये आहे ना, मेरा बाप चोर आहे, हातावर लिहिलेलं तसं ह्यांच्या माथी लिहिलेलं आयुष्यभर, मैं गद्दार हूं. यांचा बाप पोरांना पण लिहायला मेरा बाप गद्दार आहे. त्यामुळे ह्यातनं आपण सगळ्यात आयुष्यातला मोठा कलंक कुठला असेल तर तो गद्दारीच असतो, लक्षात घ्या. आणि आत्ता महाराष्ट्रात दादा मी एक शब्द अलीकडे वापरतो सारखा, की महाराष्ट्रात भ्रष्टाचार नाहीये निव्वळ, महाराष्ट्रात दुराचार नाहीये निव्वळ, महाराष्ट्रात व्यभिचार आहे. आणि हा व्यभिचार विचारांचा आहे, व्यभिचार सामाजिक आहे, व्यभिचार आर्थिक आहे आणि व्यभिचार राजकीय सुद्धा आहे. आणि म्हणून या परिस्थितीमध्ये भारतीय कामगार सेना, ज्या वंदनीय शिवसेना प्रमुखांनी शिवसेना निर्माण केल्यानंतर, त्यांनी टी माणिकलालचं उदाहरण दिलं, निर्माण केल्यानंतर पहिली संघटना कुठली स्थापली तर ती आमची भारतीय कामगार सेना स्थापली.
आज आम्ही कमांडर दत्ताजी साळवींना सुद्धा अभिवादन केलं. कमांडर हे डिफेन्स मध्ये नव्हते, ते कमांडर सारखे वागत होते आणि म्हणून त्यांना कमांडर ही उपाधी मिळाली. ती उपाधी मिळालेली दत्ताजी साळवी का? कामातून मिळाली. म्हणून माझ्या सर्व भारतीय कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांना हात जोडून विनंती करतो, पुष्पचक्र पुष्प आणले असतील, गुच्छ आणले असतील, हार आणले असतील, आनंद आहे. ते घेताना कुणाला आनंद होत नाही, आनंदच आहे ना. पण त्या हाराबरोबर जबाबदारी घ्या, कारण मूठ तुमची आहे. त्या गुच्छाच्या खाली, त्या गुच्छाच्या खाली मूठ तुमची आहे. फुलं भरपूर आहेत. ते हात जितके फुलांचे गुच्छ असतील, जितकी फुलं त्या गुच्छामध्ये आहेत, तसे त्या हाताने असं ठरवा की माझी युनिट सुद्धा एवढी असतील, एवढी माझी युनिट असतील. जेवढ्या फुलांचा गुच्छ तुम्हाला दिलाय, कदाचित आज माझ्याकडे 2 असतील, पण जेवढे पुच्छ आहेत तेवढे मी तुम्हाला युनिट आणून दिल्याशिवाय राहणार नाही. आणि महाराष्ट्र ह्या प्रभात आणणं, गंगेमध्ये आणणं. शिवसेना ही एकमेव गंगा आहे, बाकी सगळी गटार गंगा आहे. शिवसेना ही एकमेव गंगा आहे, बाकी सगळी गटार गंगा आहे. आणि म्हणून त्या गंगेच्या प्रवाहात आपल्या कर्मचाऱ्यांचं, आपल्या महाराष्ट्राचं, आपल्या मराठी माणसाचं भलं होण्याचं आपण ठरवलं पाहिजे. जाता आता एकच सांगेन, सध्या महाराष्ट्र जातीपातीत दुभंगला जातोय. ती एक मला मोठी वेदना लागली. म्हणजे नकळत शिवसेना प्रमुखांनी मराठी माणसाला एकत्र करताना विसरूनच केली लोक जातपात. आपल्याला जात आठवत होते कोणाला? आपण भेटायचो, आंदोलनात भेटायचो, इकडे जा तिकडे जा, चढा जुळून संजय चला फोन आला चला तिकडे या. कोण तू? अशी जात नाही विचारली. आणि त्यातनं सगळ्यात वाईट दुःख काय आहे माझं, तर तुमचं माझं तुमचं सगळ्यांचं असलं पाहिजे. ह्या सगळ्यांचं नेतृत्व करणारा माणूस हा मराठी आहे. मग तो मराठा म्हणून असेल, धनगर म्हणून असेल, ओबीसी म्हणून असेल, जो काही आहे तो त्याचं नेतृत्व करणारा माणूस मराठी आहे. आणि ती मराठी माणसं भांडतायत, डोकी फोडायला उभी राहत आहेत, आणि अनाजी पंत मजा पाहतोय. ओळखून घ्या बरं, ओळखून घ्या बरं. अनाजी पंत मजा पाहतोय. त्यातून बाहेर पडायचं असेल तर मी तुम्हाला ते एक वाक्य फक्त सांगतो, जे मी माझ्या हृदयावर कायमचं कोरलेलं आहे. तुमच्याही हृदयावर कोरून ठेवा. होय, ज्यांच्यावर अन्याय होतोय, आम्ही अन्यायाला वाचा फोडण्यासाठीच आहे ना. त्या विषयावर मी लोकसभेत खूप बोललेलो आहे आणि अजूनही बोलत राहणार आहे. त्यांना न्याय मिळाला पाहिजे, पण त्यांना न्याय मिळवताना तुम्ही झुंजत राहा, आम्ही सत्तावर बसत राहू. साध्य काय आहे? तुम्ही भांडत राहा, आम्ही राज्य जमू, आम्ही राज्य जिंकू. कारण तुम्ही भांडताय, तुम्ही एक नाहीत म्हणून आम्हाला राज्य जिंकणं सोपं जातंय. आणि म्हणून शिवसेना प्रमुखांचं वाक्य फार महत्वाचं आहे. ब्राह्मण ब्राह्मणेतर, मराठा मराठेतर, 96 कुळी 92 कुळी, उच्च नीच दलित दलितेतर, घाटी कोकणी स्पृश्य अस्पृश्य, सारे भेद गाडा. आणि मराठी माणसा एक हो तर, आणि तरच तुला न्याय मिळेल. स्वातंत्र्य, समता, बंधुत्व. समता म्हणजे काय? ही समता आहे ना. ही समताच आपण विसरलोय. नाव समता, पण समता विसरतोय. कारण मला असं वाटतं खोऱ्याने माती माझ्याचकडे आली पाहिजे. नाव जरी समता असलं तरी समता विसरतोय आपण. आणि म्हणून ती समता ध्यानात ठेवा. आपण कधी पदाधिकारी देताना विचारतो जातपात? नाही ना. जो कोणी निष्ठावंत आहे तो माझा पदाधिकारी. म्हणून या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवून आपलीच कामगार चळवळ जितकी झिरपत खाली जाईल तितकी माझी शिवसेना मजबूत होईल. आणि म्हणून तुम्ही एक लक्षात ठेवा, कामगारांना न्याय देणं हा कर्तव्याचा भाग आहेच, त्यांना जोडणं हा कर्तव्याचा भाग आहे. पण तुम्ही ते काम करता करता शिवसेनेची मुळं मजबूत करताय. हे सगळ्यात मोठं पुण्याचं काम तुमच्या हातनं घडो अशी शुभेच्छा देतो. मला सन्मानित केल्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो, कृतज्ञता व्यक्त करतो, आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.